श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुमन. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा सुखाचा, समाधानाचा व आनंदाचा जावो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. तर लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे. अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी, आचमन, संकल्प, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, स्तोत्र, त्याचबरोबर आपण घट पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते वेगवेगळ्या कुळानुसार असतात. बऱ्याच ठिकाणी 5 प्रकारचे धान्य वापरले जाते, बऱ्याच ठिकाणी 7 प्रकारचे धान्य वापरले जाते आणि बऱ्याच ठिकाणी 9 प्रकारचे धान्य हे वापरले जाते. तर हे धान्य कोणते आहे, कसे आपल्याला घ्यायचे आहे, त्याचबरोबर आपण बऱ्याच ठिकाणी ऐकून बघून माहिती घेऊन घटस्थापना करत असतो. पण आपलं धान्य व्यवस्थित उगवून येत नाही, ते पिवळं पडतं किंवा त्या धान्याला बुरशी येते. जर तुमचं धान्य आहे ते जाडसर, हिरवगार व टवटवीत उगून यावं, ह्यासाठी कोणकोणती ट्रिक वापरायची आहे, कशा प्रकारे धान्य पेरायचं आहे, त्याचं पाणी कशा प्रकारे अर्पण करायचं, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे मंत्र स्तोत्र जे आपण करणार आहोत ते प्रत्येकाला संस्कृतमध्ये म्हणता येतेच असं नाही, तर ते मराठीत म्हणून आपण सोप्या पद्धतीने घटस्थापना करायची आहे. कारण देव हा भक्तीचा आणि शुद्ध भावाचा भुकेला आहे. किती शुद्ध अंतकरणाने आपण पूजा करतो ती आपण आपल्या मनापासून केली तर ती देवापर्यंत जरूर पोचते. तर दिनांक 21 तारखेला मध्यरात्री 1:23 प्रतिपदा तिथी सुरू होत आहे. पण बघा, रात्री 12 नंतर हा नवीन दिवस सुरू होता. म्हणून 22 तारखेपासून म्हणजे घटस्थापनेचा विधी हा त्याचा मुहूर्त दिनांक 12 सप्टेंबर सकाळी 6:09 ते 8:06 आहे. दुसरा मुहूर्त हा 11:49 ते 12:38 आहे. जर ह्या वेळेस तुम्हाला घटस्थापना नाही जमली तर त्या पूर्ण दिवस दुपारपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. घट बसवताना माती ही भुसभुशीत घ्यायची आहे. त्यात पेरण्यासाठी चणे, ज्वारी, गहू, मूग, साती, जव हे असे सर्व प्रकारचे धान्य मिक्स करून घ्यायचे आहे. हे धान्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सर्वात प्रथम आपण जो गडू घेतो तर सर्वात मोठा किंवा लहान घ्यायचा नाही. गडू हा मातीचाच घ्यायचा आहे. तो आणल्यावर प्रथम पाण्यात भिजवून ठेवायचा आहे. त्यानंतर त्या गडूवर आपल्याला स्वस्तिक काढायचा आणि 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत किंवा हळदी कुंकाने 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम एक पाट घ्यायचा आहे. त्यावर कपडा हतरून पसरट भांडे किंवा तांबणामध्ये केळीचे पान किंवा पत्रावळ ठेवायचे आहे. त्यावर 2 थर मातीचे घालून मध्ये घट ठेवायचा आहे. घडाला गळ्यापर्यंत येईल इथपर्यंत पाणी ठेवायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता व्हायचे आहेत. एक नाणं, एक सुपारी, फूल, त्यानंतर त्यावर आंब्याची पाने ठेवायची आहेत, नाहीतर नागवेलीची पाने ठेवायची आहेत व नारळ त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. गळ्याच्या गळ्याला लाल धागा बांधायचा आहे. मातीवर 7 प्रकारचे धान्य पसरून घ्यायचे आहे. त्यावर परत थोडी माती पसरून थोडे थोडे पाणी शिंपडायचे आहे. जास्त पाणी शिंपडायचे नाही. त्यानंतर देवीची खणा नारळाने ओटी भरायची आहे व विड्याची पहिली माळ या आपण घटाला घालायची आहे व दिवा प्रज्वलित करायचा आहे. सर्वप्रथम संकल्प आपल्याला करायचा आहे. प्रथम आचमन करायचं. डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे, ते पियायचं आहे. ओम केशवाय नमः. दुसऱ्या वेळी ओम नारायण नमः. तिसऱ्या वेळी ओम माधवाय नमः असे 3 वेळा म्हणून चौथ्या वेळी ते पाणी
गोविंदाय नमः म्हणून ताम्हणात सोडायचा आहे. संकल्प करताना मी अमुक अमुक आपलं नाव घ्यायचं आहे, गोत्र म्हणायचं आहे. हातात फूल, तांदूळ, हळदी कुंकू, अख्खे तांदूळ घेऊन सर्व कुटुंबाला क्षेम, आयुष्य, आरोग्य, धैर्य, विद्या प्राप्तीसाठी, अशुभ शक्ती भय निवारण्यासाठी, ग्रहपीडा शांती, कुलाचाराप्रमाणे अखंड दिवा प्रज्वल करण्यासाठी तुम्ही जर सप्तशतीचा पाठ करणार असाल तर त्याचा उल्लेख तुम्ही संकल्पात करायचा आहे व ते हातातील पाणी ताम्हणात सोडायचं आहे. दिवा अखंड लावणार असाल तर दिव्याखाली तांदळाचे अष्टदल हे काढायचे आहे. अखंड दिवा हा आपल्याला हलवायला मिळणार नाही, त्यामुळे तो एका साईडला लावायचा आहे. त्या दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे, त्याला फूल व्हायचं आहे. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला जर संस्कृतमध्ये जमत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता. दीपदेवता, मी तुम्हाला गंध, पुष्प, अक्षता अर्पण करत आहे. तुम्ही माझी पूर्ण पूजा होईपर्यंत असेच अखंडित राहावे व माझी पूजा सफल करावी. आणि आपला घट आहे तो ठेवण्यासाठी त्या जागेवर थोड्याशा अक्षता व त्यावर हळदी कुंकू टाकायचं वर त्यावर आपला घट आहे तो ठेवायचा आहे. घटाला मग हळदी कुंकू व्हायचं आहे, कापसाचे वस्त्र अर्पण करायचं आहे, गजरा किंवा फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे व एखादं फळ किंवा गुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर कुलदेवतेला हात जोडून प्रार्थना करावी की मी जी पूजा केली आहे ती मान्य करून घ्या. माझ्याकडून काही चूक झाली तर क्षमा करा. माझ्या घरात सुख समृद्धी येऊ द्या व ती कायम टिकू द्या. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती पहिली गणपतीची करायची आहे व नंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा घट स्थापन करायचा आहे. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.